हॅलो फ्रेंड्स, आता पाईपलाईन म्हणल्याच्या नंतर आपल्याला बघता येईल की पाईपलाईन नेटवर्किंगमध्ये तुमच्यासाठी हा एक नवीन कन्सेप्ट आहे ॲक्च्युली. तर पाईपलाईनचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा झालं तर सिम्पल लँग्वेजमध्ये कसलं सांगता येईल बरं, की कुठल्याही हार्डवेअरला रिकामं बसू न देणे म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, पाईपलाईन म्हणता येईल. म्हणजे काय, मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगतो आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पाईपलाईन म्हणजे काय, तर कुठल्याही हार्डवेअरला नेटवर्किंगमध्ये कुठल्याही हार्डवेअर डिव्हाइसला रिकामं न बसू देणे म्हणजे काय या ठिकाणी ॲक्च्युली पाईपलाईन. ओके, आता बघा मला एक रेल्वे बनवायची आहे. ठीक आहे, मला रेल्वे बनवायची आहे. तर मग मी रेल्वे बनवण्यासाठी मी काय केले, रेल्वेचे ग्रुप पाडलेत. ओके, 8 जणांचा ग्रुप पाडला आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. डिझायनिंग किती जण करणार आहेत, 8 जण करणार आहेत. त्याच्यानंतर टेस्टिंग किती जण कलरिंग किती जण करणार आहेत, 8 जण करणार आहेत. आणि टेस्टिंगसुद्धा काय करणार आहेत, 8 जण करणार आहेत. ठीक आहे, मग आता ही काय झाली, पहिली रेल्वे झाली. ओके, ही काय झाली बरं, ॲक्च्युली पहिली रेल्वे झाली. मग पहिली रेल्वे झाल्याच्यानंतर ही काय झाली, 1 नंबरचीच रेल्वे झाली. ओके, ही झाली 2 नंबरची आणि ही काय झाली, 3 नंबरची रेल्वे झाली. ओके, इथं किती आहेत, 8 जण आहेत. इथेसुद्धा 8 जण आहेत आणि इथेसुद्धा किती आहेत, ॲक्च्युली 8 जण आहेत. ठीक आहे, आता बघा प्रत्येक याच्यामध्ये 8, इथेसुद्धा 8 जण आहेत. इथेसुद्धा 8, इथेसुद्धा 8 आणि इथेसुद्धा 8, इथेसुद्धा 8. ओके, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. 1, 2, 3 रेल्वे आपल्याला बनवायच्यात. मग आता प्रत्येक रेल्वे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय करावं लागेल, फर्स्ट रेल्वेकडे जावं लागेल. आधी आपल्याला पहिली रेल्वे, नंतर दुसरी, नंतर तिसरी. ठीक आहे, मी काय सांगितलं, पाईपलाईन म्हणजे कुठल्याही हार्डवेअर डिव्हाइसला रिकामं बसू न देणे. ठीक आहे, मग आता इथे 8 पर्सन आहेत, इथे कलरिंगसाठी सुद्धा 8 आहेत आणि टेस्टिंगसाठी सुद्धा 8. आपण पहिली रेल्वे बनवत आहोत, आता डिझायनिंग झाली, कलरिंग झाली, बरोबर आहे. सर्वात अगोदर डिझायनिंग होईल. मग डिझाईनवाले 8 जण डिझाईनवर लक्ष देणार, कलरिंगवाले कलरिंगवर, टेस्टिंगवाले टेस्टिंगवर, बरोबर आहे. मग जेव्हा खतम होईल तेव्हा बघा, आता डिझाईनवाले काय होणार आहेत, नंतर फ्री होणार आहेत. तर डिझाईनवाले फ्री झाल्याच्या नंतर ते काय करतील, त्यांना रिकामं बसू द्यायचं काय आपल्याला नाही या ठिकाणी. मग त्यांना काय करायचं आहे, दुसऱ्या रेल्वे बनवण्यासाठी दुसऱ्या रेल्वेची डिझाईन त्यांच्या हातामध्ये द्यायची. ओके, ज्यांचं काम फिनिश होईल ॲक्च्युली ज्यांचं काम फिनिश होईल तर त्यांना ॲक्च्युली लगेच दुसरं वर्क असाईन करायचं म्हणजे त्या हार्डवेअरला रिकामं होऊ द्यायचं नाही. हाच कन्सेप्ट कुठला आहे, पाईपलाईनिंगचा आहे, बरोबर आहे. हाच कुठला कन्सेप्ट आहे, पाईपलाईनचा आहे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगायचं झालं तर एखादा क्लास आहे. ओके, एका क्लासमध्ये काय माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरचा क्लास आहे. मग फर्स्ट इयरचा क्लास आहे, फर्स्ट इयरला तुम्ही एक्झाम देता, एक्झाम झाल्याच्यानंतर तुम्ही पास होता आणि नेक्स्ट क्लासमध्ये जाता, म्हणजे दुसऱ्या क्लासमध्ये काय होता, एंटर होता. ठीक आहे, मग तुम्ही ज्या क्लासमध्ये बसत होता तो क्लास रिकामा राहू देतात का, ते नाही. ओके, त्या बेंचेसला काही ना काहीतरी काम देतात. ओके, ते बेंच रिकामे राहत नाहीत, त्यांच्याकडे दुसरा क्लास अवेलेबल असतो. मग तुम्ही तिथून गेल्याच्या नंतर त्या बेंचेससाठी दुसरे स्टुडंट्स काय करतात, तिथे बसवले जातात. ओके, हा सेम कन्सेप्ट कशाचा आहे, मग पाईपलाईनचा आहे, की कुठलंही हार्डवेअर डिव्हाइस ॲक्च्युली रिकामं न बसू देणे किंवा फ्री न होऊ देणे. हाच कन्सेप्ट कशाचा आहे, पाईपलाईनचा आहे. ओके, ओके, थँक्यू.